नमस्कार मैत्रिणींनो, सारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला 4 टक्स ब्लाउज डायरेक्ट कपड्यावर कटिंग कसं करायचं आहे ते दाखवणार आहे। तर साधा ब्लाउज बघा, तर 4 टक्स असलेला ब्लाउज कपड्यावर कसा कट करायचा आहे ते सविस्तर मध्ये तुम्हाला कटिंग करून दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर त्या अगोदर बघा, मी 4 टक्स ब्लाउजची घडी कट करून घेतलेली आहे। फक्त तुम्हाला इथं माप टाकून ब्लाउज कसा कट करायचा आहे तो दाखवणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मैत्रिणींनो, साधा ब्लाउज कट करण्याची एकदम सोपी पद्धत आहे। तर बघा, ती बाहीसाठी कपडा मी साईडला ठेवलेला आहे आणि या कपड्यामध्ये आपल्याला मागचा आणि पुढचा भाग एक साथ कट करून घ्यायचा आहे। तर इथे याची घडी या पद्धतीने टाकायची आहे। तर अशी घडी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याकडची बाजू जी आहे ती बंद बाजू राहणार आहे आणि समोरची जी बाजू आहे ती खुली बाजू राहणार आहे। तर यातून आपल्याला इथं अनेक वेळेस आता वरून इकडे खालच्या साईडला एक घडी टाकायची आहे। बघा, मी घडी कशा पद्धतीने टाकत आहे हे तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे। तर या पद्धतीने घडी टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला ब्लाउज वरून माप घेऊन साधा ब्लाउज कट करायचा आहे। तर आता ब्लाउज कसा ठेवायचा आहे, माप घेते वेळेस ब्लाउज सव्वाशी ठेवायचा आहे आणि सव्वाशी बाजूकडून आपल्याला ब्लाउजची उंची बघायची आहे। तर तयार ब्लाउजची उंची ही 14 इंच आहे। तर त्यात आपल्याला 1 इंच घेऊन ब्लाउजची पूर्ण उंची ही 15 इंच घ्यायची आहे। बघा, मागच्या भागासाठी 15 घ्यायचा आहे आणि समोरच्या भागाला आपल्याला अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे। तर पाठीमागे 1 इंच घ्यायचा आहे आणि समोरच्या साईडला 1.5 इंच घ्यायचा आहे, कारण की समोरच्या साईडला टक्स हे शिवण्यामध्ये आपला अर्धा इंच कमी होणार आहे। तर समोरच्या साईडला मी इथं 15.5 इंच उंची घेतलेली आहे। मैत्रिणींनो, खालच्या साईडची जी घडी आहे तर ती मागच्या बाजूची घडी राहणार आहे आणि वरच्या बाजूची जी घडी आहे ती समोरच्या बाजूची घडी राहणार आहे। तर समोरच्या बाजूला आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे आणि मागच्या साईडला 1 इंच घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने साध्या ब्लाउजला आपल्याला माप टाकून घ्यायचे आहे। तर शोल्डर घ्यायचा आहे 5.5 इंच आणि गळा रुंदी टाकायची आहे 2.5 इंच। तर पूर्ण छातीची घडी ही 11 इंचाची आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाउजचे माप टाकायचे आहे। तर ब्लाउज वरून माप घेऊन इथं 4 टक्स ब्लाउज कट करून घ्यायचा आहे। तर इथं समोरच्या गळ्याची उंची ही 5 इंचावर घ्यायची आहे आणि आडव्यामध्ये 2.5 इंच घेऊन असा एक बॉक्स तयार करायचा आहे आणि त्यातून गोल गळ्याला आकार द्यायचा आहे। इथं मुंड्याचं माप मी 5.5 इंच घेणार आहे। बघा, तर समोरच्या साईडला ही आपल्याला बरोबर माप घ्यायचं आहे आणि हा इथं बघा असा चौकोन तयार झाल्याच्या नंतर त्यातून आपल्याला इथं मागच्या आणि पुढच्या मुंड्याला दोन्ही मुंड्याला एक साथ आकार देऊन घ्यायचा आहे। तर मागच्या मुंड्याला मी 1.5 इंचावर आकार टाकलेला आहे आणि समोरच्या मुंड्यासाठी 1 इंचावर घेतलेला आहे। तर आता इथं गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे समोरच्या। तर खालच्या साईडला काय करायचं आहे, खालच्या साईडला क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे। तर क्रॉस पट्टी घ्यायची आहे, काज बटन पट्टीच्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टीचं माप टाकायचं आहे। बघा, ज्या साईडला काज बटन पट्टी लावतो त्या साईडला 3.5 इंच घ्यायचं आहे आणि ज्या साईडला फिटिंग येत आहे त्या साईडला 2.5 इंच घेऊन क्रॉस पट्टीला आकार देऊन घेतलेला आहे। तर इथं ब्लाउज कट करून घ्यायचा आहे। तर कट करत असताना बघा, अगोदर मागच्या मुंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा इथं काय करायचं आहे, बघा डबल घडी टाकलेली आहे। तर दोन्ही घडीची बंद बाजू आपल्या साईडला होती। तर इथं आता काय करायचं आहे, आपल्याला गळा कट थोडासा इथं गळा कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा पूर्ण शोल्डर मी कट करून घेतलेला आहे। आता वरच्या गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। तर खालचा कपडा खाली ठेवायचा आहे, फक्त वरच्या बाजूचाच गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे। तर बघा, इथं वरचा पार्ट साईडला काढून ठेवायचा आहे आणि मागचा पार्ट साईडला ठेवायचा आहे। तर इथं मागच्या गळ्याची उंची बघत असताना आपल्याला काय करायचं आहे, तर पुन्हा तुम्हाला कट करून दाखवणार आहे। तर समोरच्या साईडला बघा, मी इथं 1.5 इंच जास्त घेतलेलं होतं। तर मागच्या मुंड्याचा आकार इथं कट करून टाकायचा आहे, फक्त समोरच्या मुंड्याचाच आकार ठेवायचा आहे समोरच्या बाजूला। तर या पद्धतीने आपल्या साध्या ब्लाउजची कटिंग होणार आहे। तर इथं क्रॉस पट्टी कट करून घेतलेली आहे। तर मैत्रिणींनो बघा, साध्या आणि सोप्या पद्धतीने 4 टक्स ब्लाउजची कटिंग करून तुम्हाला इथं दाखवत आहे। तर मधला सेंटर मी या ब्लाउजचा कट करून घेतलेला आहे, बघा समोरच्या बाजूचा। आता इथं गळ्याची उंची कशी बघायची आहे, बघा ब्लाउजच्या मापावरून। तर ब्लाउज आपला इथं असा ठेवायचा आहे आणि खाली शिवणामध्ये जेवढं आपलं अंतर जाते तेवढं खालच्या साईडला सोडायचं आहे आणि वरच्या साईडला थोडं सोडून तिथं बरोबर माप टाकून घ्यायचं आहे। तर आडव्यामध्ये घ्यायचं आहे 2.5 इंच आणि गळ्याची रुंदी ही आपली 2.5 इंचच आहे। तर हा चौकोन इथं तयार करून इथं मी चौकोनी गळा कट करून घेणार आहे। बघा, तर या पद्धतीने चौकोनी गळा कट करून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, मागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट इथं कट करून झालेले आहेत। तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारत चला। मागचा आणि पुढचा पार्ट इथं कट करून झालेले आहेत। तर बघा, क्रॉस पट्टी ही सेंटर मधून कट करून घेतलेली आहे।
क्रॉसपट्टी इथं आणि एक आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर इथं मी एकच क्रॉसपट्टी कट करून दाखवलेली आहे. तर या पद्धतीने समोरचा पार्ट हा तयार होणार आहे आणि या क्रॉसपट्टी अशा पद्धतीने ठेवायच्या आहेत. तर आता इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, इथं टक्स कसे टाकायचे आहेत ते दाखवणार आहे. तर बघा, मी अंदाजे तुम्हाला टक्स कशा पद्धतीने टाकायचं आहे ते दाखवणार आहे. तर या शोल्डरचा सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरमध्ये बघा खालच्या साईडला आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे. खालच्या साईडने 2 इंचावर एक टक्सची उंची घ्यायची आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंच टक्स शिवणामध्ये जाणार आहे आणि पुन्हा दुसऱ्या 2-3 साईडचे टक्स या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचे आहेत आणि पुन्हा जसं इथं टक्स आखून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने दुसरा पार्ट याच्यावरती ठेवायचा आहे आणि वरी ठेवून थोडंसं दुसऱ्या कपड्यावरही उठवून सेम याच पद्धतीने टक्स दुसऱ्या साईडलाही बरोबर करून घ्यायचे आहेत. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने मागचा आणि पुढचा पार्ट इथं कट झालेला आहे. तर बाही कशी कट करायची आहे ते दाखवणार आहे. हा कपडा 2 बाहीसाठी घेतलेला आहे. तर बघा, वरच्या साईडने मी इथं आणि एक घडी टाकून घेतलेली आहे कारण की हा कपडा आता इथं 4 पदरी झालेला आहे. तर इथं कपडा रुंदीला खूप कमी आहे. तर या कपड्याला मी पुन्हा जोड देणार आहे. बाही शिवते वेळेस या कपड्याला जोड द्यायचा आहे. तर इथं आता बाही लांबी बघायची आहे. तर ब्लाऊज वरून आपल्याला बाहीची लांबी बघायची आहे. तर ब्लाऊज वरून बाही लांबी टाकायची आहे. तयार बाहीची लांबी 8.5 इंच आहे. तर त्यात आपल्याला 1.5 इंच जास्त घ्यायचं आहे. तर पूर्णच बाहीची लांबी मी इथं 10 इंचावर टाकलेली आहे. तर खालच्या साईडलाही 10 इंच घेऊन इथं बघा या पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची आहे. बाहीला खालच्या साईडला कमी करून घ्यायचं आहे. तर 3 इंचावर कमी करून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने साध्या ब्लाऊजसाठी बाही कट करून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, साध्या ब्लाऊजला या पद्धतीने बाही कट करून घ्यायची आहे. तर इथं मागचा आणि पुढचा दोन्ही आकार देऊन घेतलेले आहे. तर बाही कट करून घ्यायचे आहे. तर पुन्हा ब्लाऊजला बाही जोडते वेळेस आपल्याला खालच्या साईडला जोड देऊन घ्यायचा आहे. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला बाहीची ही कटिंग करून दाखवत आहे. तर ज्या कोणी ताई सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपली इथं बाही कट करून झालेली आहे. तर मैत्रिणींनो, इथं बघा मी पेपरचा वापर केलेला नाही तर डायरेक्ट कपड्यावर कटिंग केलेली आहे. तर तुम्हाला जर साध्या ब्लाऊजला घडी कशी टाकायची आहे आणि या ब्लाऊजची कटिंग आणि स्टिचिंग बघायची असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर त्याच्यावरती ही व्हिडिओ लवकरच येईल. तर अशा पद्धतीने इथं बाही कट झालेली आहे. तर या बाहीला दोन्ही साईडला जोड देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा.